केंद्र सरकारने सर्व बाजार समित्या बंद करण्याचा निर्णय घेतलाय। हा निर्णय अत्यंत चुकीचा असून देशभरातील बाजार समिती बंद झाल्यास या ठिकाणी काम करणारे हमाल आणि तोलाईदार हे रस्त्यावर येणार आहेत। बाजार समिती सुरू असल्याने शेती पिकावर नियंत्रण आहे। शेती पिकावर नियंत्रण ठेवण्यासाठी बाजार समिती अस्तित्वात असणे गरजेचे आहे। केंद्र सरकारने पारित केलेला निर्णय तात्काळ मागे घ्यावा। शेतीमालाची थेट विक्री होऊ लागल्यास त्यामध्ये शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे बाजार समिती अस्तित्वात राहणे गरजेचे आहे अशी मागणी करत केंद्र शासनाच्या निर्णयाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून होळी करून निषेध करण्यात आला। तसेच बाजार समितीमधील सर्व व्यवहार बंद ठेवून हमाल आणि तोलाईदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर आंदोलन केले। बाजार समिती व सांगली जिल्ह्यातल्या सर्व बाजार समित्यांनी बंद पुकारलेला आहे। शेतकऱ्यांनी त्याला उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे। हमाल तोलाईदार कष्टकऱ्यांनी सुद्धा याला पाठिंबा दिलेला आहे। जे विधेयक दुरुस्ती शासन आणू इच्छिते 64वी विधेयक दुरुस्ती आहे, ती सुधारणा करून कायदा सुधारायच्या ऐवजी तो बिघडण्याचा प्रयत्न ह्या भाजप सरकारने केलेला आहे। बाजार समित्या बंद कराव्यात आणि व्यापार हा सगळ्या मोठ्या उद्योगपतींच्या हातात द्यायचा, हा 3 कृषी कायदे काळे कायदे ज्यावेळी त्यांनी प्रयत्न केला त्यातलाच हा एक भाग आहे। आणि बाजार समिती मोडकळीस निघाली तर शेतकरी तर अडचणीत येणारच आहे, कष्टकरी अडचणीत येणारच आहे, पण आज व्यापारी सुद्धा जे लहान व्यापारी आहेत ते सुद्धा अडचणीत येतील अशी परिस्थिती आहे। आणि म्हणून आम्ही सर्व बाजार समिती बंद ठेवून आज कलेक्टर ऑफिसला प्रत्येक बाजार समितीचा प्रतिनिधी घेऊन आम्ही आता मोर्चा घेणार आहे। आणि आता सुद्धा शासनाला विनंती करतो, ही शेवटची संधी आहे, अजूनही शहाणं व्हा। जनता काय भावना घेऊन तुमच्या पुढे येते हे समजून घ्या। शेतकरी विरोधी सरकार असल्यामुळे आज पंजाब हरियाणातले शेतकरी दिल्लीला आपल्या मागण्यासाठी येत आहेत। त्यांना सुद्धा तुम्ही अगदी अतिरेकी असल्यासारखं दिल्लीच्या सीमेवर अडवायचा प्रयत्न करतात। ह्याच पद्धतीनं जर तुम्ही कामकाज चालू ठेवलं तर महाराष्ट्रातनं सुद्धा लाखोच्या संख्येनं शेतकरी हे दिल्लीकडे जायला विचार करणार नाहीत। त्यामुळे ताबडतोब कायदा बंद करण्यासाठी माघार घेण्यासाठी आम्ही आता कलेक्टर ऑफिसला निवेदन द्यायला चाललो।